नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज मस्त आज आहे अक्षय तृतीया. त्याच्यानिमित्त मस्त असं जेवण बनवलं होतं. मग देवपूजा पहिल्यांदा केली आणि नंतर नैवेद्य दाखवला. आधी साखरेचा नैवेद्य तर मी ठेवते रोजच. तसंच मग आज जे काही बनवलं होतं ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि तेच मी देवांनासुद्धा नैवेद्य ठेवलेला होता. आणि पूजा वगैरे करून मन एकदम प्रसन्न वाटतं. पूजा केल्यावरती एक म्हणतात ना, घरात वेगळीच वाईब होते. खूप मस्त असं वाटतं. तर आता तुम्ही बघू शकता मी बनवलं आहे बटाट्याची मस्त अशी चमचमीत भाजी बनवलेली आहे. डाळ बनवली आहे, भात आणि कसं म्हणजे मला एखाद्या दिवशी असं चमचमीत खाल्लं तर काय वाटत नाही. रोज म्हणजे हां खूप कमी तेल टाका, हे करा, सगळे बोलतात. पण कसं एखाद्या दिवशी चालून जातो आणि पाहिजे कधीतरी असं चमचमीत बघितल्यावरती तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असं. म्हणून बटाट्याची भाजी पण चमचमीत, पुरी बनवली. आणि हे आहे आमरस. अक्षरशः सांगू काय म्हणतात त्याला, एवढं जे आमरस बघून आहे ना तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं होतं. बनवतानाच ते आंबे कट करताना वगैरे जो त्याचं म्हणतात ना. आणि हा आंबा होता तो हापूस आंबा होता, त्यामुळे अजूनच त्याचा सुगंध किती मस्त येतो. आणि जे मँगो लवर आहेत त्यांना तर नक्कीच कळालं असेल की कसा आमरस असेल. एकच नंबर आणि खूपच एकदम छान. आणि मी बनवला होता पण खूप टेस्टी. म्हणजे आंबे कट केले, परत ते ग्राइंड केले, परत त्यात वेलची पूड, साखर वगैरे हे असं सगळे, केसर पण टाकलं होतं. मस्त असं बनवलं होतं दूध वगैरे टाकून. त्यामुळे खूप मस्त असं झालेलं होतं आंब्याचा आमरस. खूपच सुंदर. आणि आता तुम्ही ताट बघू शकता किती मस्त असं मी म्हणजे ताटामध्ये सर्व जेवण वाढलेलं आहे. आणि असं वाटत होतं कधी मी त्याचा आस्वाद घेते खरंच. आणि जे म्हणजे म्हणतात ना, बटाट्याची भाजी पण खूप चमीत आणि तिखट मस्त बनवली होती. कारण दुसरं जेवण हे थोडंसं डाळ पण मी फिक्की डाळ बनवली होती, पण फोडणीवाली पाहिजे असते आम्हाला म्हणून. आता अर्णवचे रिॲक्शन बघूच शकता तुम्ही. हॅपीनेस बघा, इकडे बघा अर्णव, हॅपीनेस. कारण आम्ही जेवण म्हटलं ना, अशी जे लवर आहोत जेवणासाठी आम्ही, तर बघा हॅपीनेस. जेवणाचा आस्वाद त्याला घ्यायचा आहे, पण मी वेट करायला होते म्हणून. हां चल जेव, सांग मला कसं झालंय. अर्णव इकडे बघ, आंबाचा घास घे बघा. हा आमरस सोबत घे ना, पुरी आणि आमरस. तोंडाला अर्णवचे ऑलरेडीच पाणी सुटले, पण वर तोंड करून मस्त असं. चला तर जेवूया. जेवण वगैरे करून झालं होतं. मग म्हटलं एक तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा की माझा याच्या आधी पण एक व्हिडिओ होता. एक म्हणतात ना की फंक्शनला वगैरे कुठेही आपल्याला जाण्यासाठी किंवा डेली रुटीनमध्ये सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेतो. तसंच की स्किनवरती कसे आपले फेसवरती जे हेअर असतात ते रिमूव्ह करण्यासाठी मी एक पहिल्यांदा व्हिडिओ आहे माझा, तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि त्याच्यावरती सर्व प्रोडक्टची माहिती वगैरे दिलेली आहे. पण त्याच्यानंतर कमेंट्स होत्या की बाबा हे नंतर म्हणजे ते यूज केल्यावरती, रेझर यूज केल्यावरती परत दाट केस येतात का, खूप ग्रोथ होते का वगैरे, असे खूप सारे कमेंट्स होत्या. पण खरंच सांगू का, मला ते प्रोडक्ट यूज करून 1-1.5-2 महिने झाले होते. म्हणजे 1.5 महिना तर झालाच होता. तो व्हिडिओला पण तुम्ही बघू शकता. 1.5 महिना झाला असेल किंवा एखाद महिना, किंवा मी लेट वगैरे टाकला असेल असं, पण 1.5 महिना तर झालाच होता मी फेशियल हेअर रिमूव्ह करून. आणि त्या प्रोडक्टची पण खूप चांगली क्वालिटी वगैरे आहे. आणि तेच प्रोडक्ट मी 1.5 महिना म्हणजे 1.5 महिना झाला होता यूज करून. पण तरीसुद्धा माझ्या फेसवरती ना असे दाट केस नव्हती, जास्त हेअर ग्रोथ नव्हती. म्हणजे असं काहीच नव्हतं. जे तुमच्या कमेंट्स होत्या ना तेच मला त्याच्यावरतीच आन्सर करायचं होतं. म्हणूनच म्हटलं की आपण हा व्हिडिओ तुमच्याशी परत एकदा शेअर करावा, जेणेकरून ज्यांच्या कमेंट्स असतात की बाबा असा काही प्रॉब्लेम आहे का वगैरे, हे ते असे कमेंट्स असतात
हेअर ग्रोथ जास्त होते का, म्हणजे एकदम दाट होते का, फास्टली होते का, किंवा त्याच्यानंतर जे हेअर रेझर यूज केलेलं असतं आपण ह्याचं फेशियल हेअरचं, ते नंतर आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम होतो का त्याने वगैरे, असं खूप साऱ्या कमेंट्स होतात. त्याचंच आन्सर द्यावं म्हटलं, म्हणून मी आता तुमच्याशी हा व्हिडिओ परत एकदा शेअर करते. 1.5 महिन्यानंतरच, समजा 1.5 महिन्यानेच शेअर करते. तर पूर्ण मी परत अजून एकदा म्हटलं तुमच्याशी शेअरच करावं त्या कारण, आणि एक म्हणतात ना काय म्हणतात, लाईव्ह रिव्ह्यू दाखवल्यावरती एक वेगळा इफेक्ट असतो. तसंच मग माझे फेसवरचे ना जे हेअर आहेत ते तुम्ही बघू शकता किती प्रमाणात ग्रोथ झाली आहे, काय झाली आहे. मी त्याच्या आधीमध्ये केलेले नाही, 1.5 महिन्यानंतरच करते. आणि हेअर आहेत ते फक्त की आपला स्किन थोडीशी म्हणजे कशी होते ते, हेअर आपल्या जर समजा आपला ॲब्रो केल्यावरती कसे हेअर्स, आपल्या ॲब्रो किती उठावदार, चेहरा पण खूप छान दिसतो. तसंच आता हेअर्स ग्रोथ झाली आहे म्हटल्यावरती एकदम जशी नॉर्मल आहे तशीच झालेली आहे. त्यामुळेच ते परत अजून तुम्हाला असं वाटतं की अबा हां खूप चेहरा डल झाला आहे, त्याचा विषय नसतो. फक्त आपल्या चेहऱ्यावरती परत बारीक बारीक ते केस जसे आपले पहिले असतात तसेच आलेले असतात, त्यामुळे तसं वाटतं. आता मी परत जे आहे म्हणून मग तुम्हाला म्हटलं दाखवावं. आता मी हेअर वगैरे टाईटली म्हणजे हे केले आहेत, जसं आंबाडा वगैरे बांधलेला आहे, कारण फ्रंटचे जे केस असतात ते येतात पुढे, म्हणून मग जे जेल आहे ते मी अप्लाय करणार आहे पूर्ण फेसला. पण याच्या आधी तुम्हाला फेस वॉश करायचं आहे, व्यवस्थित क्लीन करायचं आहे, आणि त्याच्यानंतरच करायचं आहे. क्लीन मी करून नंतरच तुमच्यासमोर म्हणजे हे करत आहे, व्हिडिओ शेअर करत आहे. आणि पूर्ण फेसला पूर्ण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या म्हणजे फेशियल हेअर किती ग्रोथ आहे, काय आहे. तुम्हाला याच्या थोडंसं आधी पण दाखवलेलं आहे किती ग्रोथ झाली, काय झाली. आणि याच्या आधी मी खरंच सांगते, एक म्हणतात ना हॉनेस्टली रिव्ह्यू आहे की हे 1.5 महिन्यानंतरच मी तुमच्याशी शेअर करते हा वाला. आणि मी हे 1.5 महिन्यानंतरच यूज करत आहे नंतर प्रोडक्ट. ग्रोथ होत नाही, जशी नॉर्मल आपल्या फेसची होते तेवढी तशीच होते, अदरवाईज जास्त दाट वगैरे असं काहीही होत नाही. मग मी आता पूर्ण फेसला अप्लाय केलेलं आहे. आणि त्या रेझरने जसं आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तसंच व्यवस्थित असं म्हणजे करायचं आहे. आणि आपल्यासोबत एक वाईप्स म्हणजे जे असतात वेट वाईप्स असतात ते ठेवायचे, जेणेकरून ते आपण रेझरने क्लीन करतो आपला फेसवरचे हेअर, तर ते नंतर क्लीन करण्यासाठी एक म्हणतात ना टिश्यू पेपर किंवा एक वेट वाईप ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवत आहे माझ्या कसं पिरियड्स वगैरे येऊन गेले की हे आपल्या फेसवरती एक म्हणतात ना पिंपल्स वगैरे येतात, तसे आलेले आहेत. ते काही ते प्रत्येकाला नॉर्मलच आहे. आणि आता मी व्यवस्थित अशी क्लीन करते. आणि तुम्ही बघू शकता जे ग्रोथ झालेली आहे ना ती तेवढीच आहे. आणि 1.5 महिन्यानंतर म्हटल्यावर ते 1 महिन्याला प्रत्येकजण फेशियल वगैरे हे करतात, पण मी कसं नाही करत. त्यामुळे मी विचार केला की तुमच्याशी शेअर करावं की 1.5 महिन्यानंतर कसा रिव्ह्यू आहे. आता हे मी पूर्ण फेसवरचं जसं दाखवत आहे तसंच व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे, नंतर तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता फेसवरती मी पूर्ण क्लीन करून फेस वॉश करून वगैरे आलेली आहे. आणि व्यवस्थित असं फेस क्लीन झालेला आहे, बघू शकता. तुम्हाला व्यवस्थित एकदम क्लोजली म्हणून असा व्हिडिओ दाखवत आहे. आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित क्लीन केल्यानंतर आपल्याकडे जी निव्याची मॉइश्चरायझर क्रीम असते ती क्लीन करून मॉइश्चरायझर क्रीम असते ती आपल्या फेसला अप्लाय करायची आहे. आणि मगच व्यवस्थित आपला फेस असा मॉइश्चर करायचा आहे, कारण जे आपण पहिल्यांदा पण अप्लाय केलेलं होतं म्हणूनच आपली स्किन ही रफली वगैरे असं वाटत नाही, सॉफ्ट वाटते. आणि नंतर जे क्लीन केल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यावरती खूप आपला जो फेस आहे ना तो खूप असा मॉइश्चर झाला पाहिजे. म्हणजे स्किनमध्ये आपल्या एक म्हणतात ना जो ओलावा वगैरे असं पाहिजे. मॉइश्चर तेच आहे की मॉइश्चर क्रीम लावणं गरजेचं आहे, कारण ड्राय स्किन झालेली असते त्याच्यानंतर आपल्याला ते लावणं गरजेचं आहे. मग मी ते क्रीम वगैरे लावली आहे. फेस व्यवस्थित आता तुम्ही चेक करू शकता किंवा व्हिडिओमध्ये च्या माध्यमातून तुम्ही बघू शकता किती मस्त असा फेस झालेला आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला, म्हणून म्हटलं की तुमच्या कमेंट्सच्या पण रिप्लाय द्यायच्या होत्या.
म्हणून मग विचार केला की तुमच्याशी शेअर करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं पण तेवढीच गरजेची आहेत. तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.